पुन्हा सरसकट कर्जमाफी। नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची अशी बातमी आहे। शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी होणार आहे। तर ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे, तसेच या योजनेअंतर्गत कोणकोणते कर्ज माफ होणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज व अन्य शेती ऊर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकावर अवलंबून असतात। या बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना राबवल्या जातात। त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज 0% किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध होऊन त्याची मुदतीत परतफेड करण्याची मदत होते। सन 2012-13 ते सन 2015-16 या सलग 4 वर्षात राज्यातील विविध भागात जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती। तसेच सन 2013-14 व 2014-15 या वर्षात राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची तसेच इतर शेती संबंधित कर्जाची वेळेवर परतफेड करू शकले नाहीत। त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार राहिले आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। त्यांना नवीन कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आणि या पार्श्वभूमीवर मार्च 2017च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, जेणेकरून शेतकऱ्यांचे अगोदरचे कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज हे घेता येईल। आणि त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधित सर्व प्रकारचे कर्ज हे माफ करण्यात येत आहेत। 2017मध्ये या योजनेअंतर्गत 44 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला। त्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने योजनेची साईट बंद झाली आणि 6,56,000 शेतकरी हे पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिले। त्यांचे कर्ज माफ झाले नाही, परंतु आता जेवढे पण शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी उर्वरित सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी होईल असे सुद्धा त्यांनी या अधिवेशनात सांगितले।